महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। नगर परिषद शाळा क्रमांक 1 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशिवाय कोणाचं नाव देऊ देणार नाही असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते पैलवान अजित कांबळे यांनी नगर परिषदेस निवेदन देताना इशारा दिला आहे। गेल्या काही दिवसांपासून वाई नगर परिषद शाळा क्रमांक 1 च्या इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची मागणी अनेक पुरोगामी आंबेडकरवादी संघटनांनी केल्याची चर्चा वाईमध्ये सुरू असतानाचा आज वाई तालुक्यातील सर्व पक्ष आणि संघटना नगर परिषद शाळा क्रमांक 1 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोनगीरवाडी वाई या ठिकाणी गट तट पक्ष संघटना बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शाळा क्रमांक 1 ला मिळावं यासाठी एका विचाराने एकत्र आले आणि सर्वानुमते वाई तालुका आंबेडकरवादी अनुयायी या अजेंड्याखाली सर्व संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्थानिक तरुण मंडळ आणि सर्व आंबेडकर अनुयायी यांच्या वतीने एकच निवेदन तयार करण्यात आले। हे निवेदन देण्यासाठी वाई नगर परिषद या ठिकाणी सर्व पक्ष, संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। हे निवेदन देताना शाळा क्रमांक 1 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशिवाय कोणाचे नाव देऊ देणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पैलवान अजित कांबळे यांनी दिला। वाई तालुका आंबेडकरवादी अनुयायी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। हे निवेदन देताना जगदीश कांबळे, जिल्हा अध्यक्ष, रिपब्लिकन सेना कामगार आघाडी, स्वप्नील गायकवाड, आरपीआय युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष, पैलवान अजित कांबळे, संघर्ष ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष मिलन गायकवाड, सरपंच केंजर हनुमंत कांबळे, बावधन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे, बोधाचारी उमेश वाघमारे, रिपब्लिकन सेना वाई तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, वाई विधानसभा अध्यक्ष आरपीआय आकाश गायकवाड, रिपब्लिकन सेना वाई शहर अध्यक्ष जय भीम तरुण मंडळ निळाकट्टा अध्यक्ष प्रथमेश कांबळे, प्रबुद्ध खंडागळे, अभिजित कांबळे, तेजस कांबळे, विशाल कांबळे, विजय सातपुते, अभिषेक गायकवाड, नितीन कांबळे, पोपट यादव, वाई तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा श्रीकांत निकाळजे, वाई तालुका अध्यक्ष आरपीआय रुपेश मिसाळ, आरपीआय कामगार आघाडी अध्यक्ष सूरज गायकवाड, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा सचिव विजय वानखेडे, वंचित बहुजन आघाडी वाई तालुका अध्यक्ष जितेंद्र जाधव, संघर्ष ग्रुप सागर शेलार, संघर्ष ग्रुप अक्षय कांबळे असे आरपीआय, रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, संघर्ष ग्रुप दिल्लीत विकास आघाडी आणि अनेक आंबेडकरवादी संघटनांचे अनुयायी, महिला आणि पुरुष उपस्थित होते। निवेदनात म्हटलं होतं की ही शाळा पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या शाळेला घेऊन शाळा नंबर 1 ला सन्मानित करण्यात यावं। या शाळेचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर आम्ही नगरपालिकेमध्ये आलो त्यावेळेस आम्हाला असं कळालं की ह्या शाळेवरील दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचं ठराविक नाव देण्यात आलं आहे। आमचं काय कोणत्याही नावाला विरोध नाही, परंतु जे नाव आहे ते तालुक्यात गाजलेलं असेल, जिल्ह्यात गाजलेलं असेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तालुका, जिल्हा नव्हे भारत नव्हे जगावर गाजलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तुम्ही द्या, जी मागण्या घेऊन इथं आलेलं आहे। कारण गेली 1 आठवडा झालं, परत एकदा 4 तारखेला आम्ही दिलेलं होतं, परंतु तुम्ही याच्यावरती कोणतीही तत्काळ बैठक बोलावलेली नव्हती। या सर्व समाजाच्या माध्यमातून मी असं सांगतो की 1 आठवडा होऊन गेलेला आहे, तुम्ही तत्काळ बैठक बोलवा आणि संबंधित ठराव नामंजूर करा। अगर तो जर ठराव नामंजूर केला नाही तर आमच्या बापाच्या नावाला जर विरोध होत असेल वाई तालुक्यात तर आम्ही दुसऱ्या कुठल्याही बापाचं नाव लावून देणार नाही आणि संबंधित जो काही प्रकार घडेल त्याला नगरपालिकाही जबाबदार असेल याची काळजी घेण्यात यावी। एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय। मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।